तर ह्याच्यावरती ना आता आपल्याला चाळण घालून घ्यायची आहे आणि चाळणीवरती ना आपल्याला आता अंडा सोडायचा आहे. एक नंबर झालेला आहे आणि अंडा पण एकदम सॉफ्ट लागतोय. नाही कशी झालंय रेसिपी? भारी एक नंबर. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज ना आपण अंड्याची नवीन आणि युनिक पद्धतीमध्ये रेसिपी बनवणार आहोत. रोजच अंड्याची एकाच प्रकारची भाजी खाऊन ना खूपच जास्त कंटाळा येतो. तर आज आपण ना खास करून चाळणीमध्ये अंडा घालून युनिक अशी अंड्याची रेसिपी बनवणार आहोत. आणि एकदा अशा प्रकारची रेसिपी तुम्ही ट्राय केली ना तर नेहमी म्हणजे तशाच पद्धतीमध्ये करणार आणि एकदा खाल्ली तर त्याची तुम्ही चव विसरणार नाही, एवढी भारी बनते. तर इकडे ना आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करतोय आणि आज खास करून तुम्हाला आई रेसिपी बनवून दाखवणार आहे. आणि इकडे आपल्याला कोणकोणती सर्व सामग्री लागणार आहे आज? आता इथे मी 4 अंडी घेतलेली आहेत. अच्छा. तुम्ही म्हणजे किती पण घेऊ शकता, 5-6 तुम्हाला पाहिजे तेवढी. आम्ही कशी 4 जण आहोत म्हणून 4 इथे अंडी घेतलेली आहेत. आणि इथे ना आपल्याला वाटप करायसाठी सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत मी. अच्छा. हे बघता, इथे मुठभर कोथिंबीर घेतलेला आहे, 4 अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत, 1 मिरची घेतलेली आहेत, 7 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे ना अर्धी वाटी खोबरा घेतलेला आहे सुका. तर ह्याचं सर्व आपल्याला आधी वाटप करून घ्यायचं आहे. तर इकडे ना सर्व मिक्सर मध्ये आता एक एक गोष्ट घालून घेतोय. पूर्ण आपल्याला ना बारीक करून घ्यायचं आहे सर्व. पाणी नाही घालायचं, असं सुकच वाटायचं आहे. अच्छा. तर बघताय, मसाला आपला चांगला तयार झालेला आहे. आता आपण बाजूला ठेवूया. आणि इथे फोडणीला ना मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे कसे मोठा असला तर तुम्ही 1 घेऊ शकता, मी छोटे आहेत म्हणून 2 घेतलेत. आणि इथे ना 1 टमाटर मी घेतलेला आहे. तो आपल्याला सर्व ना हे बारीक चिरून चांगलं घ्यायचं आहे. बारीक चांगलं चिरलं ना की म्हणजे ग्रेव्ही चांगली होते. जेवढा बारीक होईल ना तेवढा बारीक करायचा. बघा, अशा प्रकारे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बारीक करायचं आहे. ह्याची आई पेस्ट घेतली तरी चालेल ना? हा, ह्याची पेस्ट केली तरी पण चालेल. अच्छा. पेस्ट वापरली ना तरी पण मस्त, म्हणजे चांगलं आपली ग्रेव्ही रेडी होते. नाही तर पूर्ण असं ना बारीक करून घ्या कांद्यासारखा. तर बघता, इथे आपण ना कांदा आणि टमाटर चांगला बारीक चिरून घेतलेला आहे. तो आपल्याला फोडणीला द्यायचा आहे. आणि इकडे बघताय, इथे 4 अंडी घेतलेली आहेत ना, त्या अंड्याप्रमाणे आपल्याला 4 वाट्या घ्यायच्या आहेत. आणि अंडी ना आपल्याला वाट्यात फोडायच्या आहेत. पण त्याच्या आधी आपल्याला ना वाट्यांना तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यावर कसं आपली अंडी चिपकणार नाही. म्हणजे तेल लावला नाही की काढताना म्हणजे अजिबात अंडी चिटकत नाही. फक्त नावापुरतं आपल्याला तेल लावायचं आहे, जास्त नाही घालायचं आहे. फक्त पुसून काढायचं आहे वाट्यानं. हे बघ, 2-3 थेंब असे टाकायचे आणि हातानेच पुसून घ्यायचे तसे. आता एक एक करून आपण सर्व अंडी फोडून घेतोय. आता मंडळी, इकडे ना बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की ही अंडी आपण वाटीत कशासाठी फोडतोय, पण ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच. आई, आपण नेहमी म्हणजे अशी उकळून अंडी बनवत असतो, पण आज नवीन रेसिपी बनवतोय ना. रोज कशी नेहमी तीच खाऊन कसा कंटाळा येतो भाजी, माझं आज वेगळ्या पद्धतीने. हा, आणि अशा पद्धतीमध्ये ना जबरदस्त अंड्याची रेसिपी होते. दिसायला सुद्धा अप्रतिम आणि खायला सुद्धा एकदम चविष्ट असते. तर हे अंडे आता पूर्ण आपल्याला ना 4 वाटीमध्ये फोडून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे. तर इकडे ना पूर्ण अंडी आता फोडून झालेली आहेत. इकडे आपण ना चाळण घेतलेली आहे. तर चाळणीत आता ना एक एक अंडा आपण सर्व ठेवून देतोय. हे आपल्याला पुढे लागणार आहे सर्व. तर बघता, इथे ना मी कढईमध्ये ना तेल तापायला ठेवलेला. तर आता ना मी फोडणी घालून घेते. हे बघा, इथे ना अख्खा खडा मसाला आहे. इथे जिरा, लवंग, काली मिरी, दालचिनी, चक्रफूल आणि तेजपत्ता आपला.
आता आपल्याला इथे कांदा घालायचा आहे. कांदा ना आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, थोडा लाल कलर यायसारखा. तर आपल्याला ना गॅस कमी करूनच कांदा परतून घ्यायचा आहे. कसा कांदा पण चांगला बारीक चिरलेला आहे ना, त्याच्यामुळे आपली ग्रेव्ही पण चांगली बनणार. हे बघा थोडा थोडा ना ब्राऊन कलर येतोय. तर बघताय कांदा ना आपला चांगला असा परतून झालेला आहे. आता मी ना ह्याच्यात टमाटर घालून घेते. टमाटरला पण चांगला परतून घ्यायचा आहे. थोडा टाइम ना मी झाकण मारून घेते. तर आपण असं 2 ते 3 मिनिट झाकण लावून घेतलं ना, तर आपलं कांदा टमाटर ना लवकर असा परतून होतो. हे बघताय चांगलं परतून झालेलं आहे. आता ना आपल्याला ह्याच्यात मसाला घालून घ्यायचा आहे. बघता इथे 1 चमच मी मसाला घालून घेते. 1 चमच हळद. मसाला ना इथे आपण तुम्ही घरगुती आपला कुठला आपल्याकडे असेल तो घालायचा आहे. इथे ना आपल्याला 1 चमच धना पावडर घालायचा आहे. आता इकडे ना आपण मिक्सरला मसाला बारीक करून घेतलेला तो घालायचा आहे. थोडासा ना भांड्यात पाणी घालून ना आपण थोडा मसाला परतून घ्यायचा. थोडा हलका पाणी घालून घ्यायचा, म्हणजे कसं आपला मसाला व्यवस्थित मिक्स होतो. आता आपल्याला थोडा ना मसाला चांगला मिक्स व्हायला ना, ग्रेव्ही चांगली बनायला 5 मिनिटं झाकण लावून घ्यायचं. तर बघता इकडे ना आपली ग्रेव्ही चांगली तयार झालेली आहे. मीठ घालून घेते 1 चमच. तर ह्याच्यात ना आता मी पाणी घालून घेते. आणि पाणी ना आपल्याला जास्तच घालायचं आहे, कारण पाणी ना आपल्याला लागणार आहे. तर बघता इथे ना आपण पाणी घालून सर्व मसाले मिक्स करून घेतलेला आहे. आता मी इथे चालण ठेवते आणि चालणीवर एक एक आपण वाटी ठेवून घेत आहे. आपण पाणी का जास्त घातलंय, तर आपली अंडी ना चांगली पाण्याच्या वाफेने उकळली पाहिजे. आता सर्व वाटेत ना आपला थोडा थोडा मीठ घालायचा आहे. थोडा थोडा मसाला, थोडी हळद घालायची आहे. तर बघता इथे ना आपण सर्व मीठ मसाला हळद घालून घेतलेला आहे अंड्यामध्ये. आणि खाली पाणी का जास्त घातलंय, तर पाण्याच्या वाफेत ना वरती आपली अंडी पण चांगली शिजली जातील आणि खाली पाणी कमी होईल आणि ग्रेव्ही पण चांगली तयार होईल. तर याच्यावर ना आता मी झाकण लावून घेते आणि आपल्याला 5 मिनिटांना चांगली शिजून द्यायची आहेत. तर बघताय मंडळी आपली ना अंडी चांगली शिजून झालेली आहेत. जर तुम्ही शिजलेली नसली ना असे चेक करून बघायचे, म्हणजे सुरी किंवा चमचा घालून. आणि जर शिजली नसली ना अजून 2 मिनिटं तुम्ही शिजवू शकता, पण 5 ते 7 मिनिटात ना चांगली व्यवस्थित शिजतात. तर आता ना अंडी आपली काढून घेते आणि बघताय इकडे ग्रेव्ही पण आपली चांगली मस्त आटून तयार झालेली आहे. अशीच पाहिजे, म्हणजे मीडियम खायला बरी पडते. तर बघताय आता आपली अंडी ना थंड झालेली आहेत. आणि आपण एक अंडा ना आम्ही ना अलग म्हणजे असं याच्यात राहत नव्हतं ना चाळणीत, मग दुसऱ्या चाळणीत उकडून घेतला. आता ना थंड झाल्यात, आपण ना काढून घेऊया डिशमध्ये. असे हलक्या हलक्या हाताने ना असं काढायचं. चमच्याने ना म्हणजे लवकर असं इझिली निघून जातो. चमच्याने इझिली तुम्हाला काढता येईल. आणि हा बघा मस्त ना एकदम भारी शिजलेले आहेत सर्व अंडी. तेल लावलेलं असतं त्याच्यामुळे येतात ते म्हणजे लवकर व्यवस्थित. तुम्ही तेल नाही लावलं ना तर पूर्ण चिटकून राहतात, मग निघताना ना तुटण्याची शक्यता असते. बघा आता इझिली निघतात पूर्ण. एक नंबर मस्त शिजलेले आहेत. आणि हे आपल्याला शिजायला फक्त 5 मिनिटं लागली नाही,
हो 5च मिनिटं आम्ही ठेवलेली आहे. हा, आणि अशी अंडी उकडायला किती टाइम लागतो? असे आपल्याला 10 ते 12 मिनिटं लागतातच असं उकळाय गेली होत्या. हा, त्याच्यापेक्षा ही पद्धत एकदम सोपी आहे. हे सोपी आणि दिसायला पण भारी मस्त. हा, तर आता ना हे आपल्याला सर्व ग्रेव्ही मध्ये घालायचे आहेत. बघताय आपली ना अंडी चांगली सॉफ्ट अशी झालेली आहेत. हे बघा. आणि असे तुम्ही तुकडे पाहिजे तर तुकडे पण मध्ये मध्ये असे करून टाकू शकता किंवा अख्खे पाहिजे तर अख्खे पण घालू शकता. तर आता ना आपण ग्रेव्ही मध्ये एक एक करून घालून घेतोय. तर याच्यात ना आपण आता कोथिंबीर घालून घेते. मग ते जबरदस्त आपली ना रेसिपी आता रेडी झालेली आहे. अंड्याच्या नवीन पद्धतीमध्ये आपण ही पूर्ण डिश रेडी केलेली आहे. ही बघा केवढी जबरदस्त दिसते. आता आपण ना गॅसवरून खाली उतरवलेली आहे आणि आतमध्ये दाखव कशा प्रकारे आहे. हे बघा जबरदस्त मस्त अंडा शिजलेला आहे आणि एकदम ना सॉफ्ट आहे. बघा भारी रेडी झाले. ही पूर्ण नवीन पद्धतीमध्ये आज आपण तुम्हाला अंड्याची रेसिपी शेअर केली. तर मंडळी इकडे बघता आता ना जेवायला बसलेलो आहे. मस्तपैकी आपली डिश रेडी झाली आहे आणि इकडे आज आपण नवीन पद्धतीमध्ये अंडा मसाला केलेला आहे. बघताय जबरदस्त दिसतोय. इकडे राईस सर्व घेतलंय आणि भाकरी आहे. तर मंडळी इकडे ना आता आम्ही सर्व जेवायला बसलेलो आहे. दादा इकडे, आई आहे, पप्पा सुद्धा आहेत. आणि दादा कशी झाली आजची नवीन रेसिपी? एकदम खूप टेस्टी झाल्या. एकदम खूप टायमानंतर खाल्ली आपले जे अंड्याची रेसिपी आणि खूप मजा आली खाऊन. म्हणजे मस्त आहे, मजा येते खायला. बरोबर. पप्पा कशी झाले? नवीन आज ट्राय केलेला. खूप छान झाले आणि लवकरात लवकर होते ही रेसिपी. हा, त्यामुळे खायला पण टेस्टी आहे एकदम. आणि आई कशी झाले रेसिपी? भारी एक नंबर. हा, खास आईने आज बनवलेली आहे. आई उकडलेली अंड्यापेक्षा ही लवकर होते ना? ही लवकर म्हणजे हिला टाइम नाही लागत, झटपट. हा आणि खायला पण मजा येते. हा, नवीन म्हणजे मसाल्यामध्ये जबरदस्त बनते. हो बघा तुम्ही पण ट्राय करून. हो. झटपट आणि एकदम म्हणजे सॉफ्ट एकदम झाले अंडी. हा, ते अजून मजा येते खायला. म्हणजे सॉफ्ट आणि तो फ्लेवर येतो मस्त अलग थोडा. तर तुम्हाला ना टेस्ट करून सांगतो कशा प्रकारे आपला अंडा मसाला झालेला आहे. दिसायला बघते अप्रतिम दिसते आणि एकदम ना सॉफ्ट आहे. बघा चला टेस्ट करून बघूया. हे बघा एकदम ना आतमधून सॉफ्ट आहे आणि जबरदस्त दिसतोय. हा बघा. एक नंबर झालेला आहे आणि अंडा पण एकदम सॉफ्ट लागतोय. ग्रेव्ही पण छान झालंय. तर मंडळी फायनली आता जेवण झालेलं आहे आणि आज आपण ना खास करून नवीन पद्धतीमध्ये म्हणजे चाळणीमध्ये अंडा घालून अंड्याची रेसिपी बनवली होती. म्हणजे अंडा मसाला बनवला होता एकदम युनिक स्टाईलमध्ये. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.